बघा आईने खूप छान मस्त आहे ना हे स्वच्छ धुवून ठेवलेले आईने पुदिना वगैरे लिंबू वगैरे आई नेहमी धुवून ठेवत असते. चला आणि आता मी कामावून आलेली आहे. चहा वगैरे ठेवलेला आहे आणि आणि हो हे आता याचं मी करणार आहे उद्या सकाळी तूप. मस्त याला काढून ठेवलेली मी मलाई वगैरे याचं आपण मी करणार आहे तूप. चला मग आणि आता आई आई तू काय करते? चला आई बसलेली आता. सुमितसुद्धा क्लासवरून आलेला आहे. चहा वगैरे ठेवते आणि आता कामावून आलेले चहा वगैरे घेते. 5-10 मिनटं बसते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करते. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा. हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. चला आता आपण आज करणारे दिवसाची सुरुवात झाली आपली. चहा घेते मी आता. मिस्टरांनी चहा घेतलेला आहे. ते कामावरती गेलेले. मी पण आता कामावरती जाऊन सण येते. सुट्टीचा दिवस म्हणजे मला पूर्ण दिवसाची सुट्टी नसते. मी 12 वाजेपर्यंत घरी येत असते. चला आणि हो मला तुम्हाला सांगायचं मी काय काम करते पण मला आहे ना सध्या आहे ना वेळ कमी पडतो आहे सांगण्यासाठी. पण सांगणार आहे आज मला कधी नक्की टाईम मिळाला तर मी आज तुम्हाला नक्की सांगणार आहे. चला आपला मस्त चहा झालेला आहे. आता मी चहा गरम करते. मिस्टरांना चहा गरम करून दिलेला आहे. ते गेले कामावरती. ते पण 12 वाजेपर्यंत घरी येतात. भांडे बघा तुम्ही. हे भांडे घासण्याचा खूप काही कंटाळा येतो पण ते घासावेच लागतं आहे. ठीक आहे. आणि आज बनवणारे मी तूप बघा मस्त मलाई वगैरे मी बाहेर काढून ठेवलेली आहे. आणि हो तुम्ही म्हणा सुमित कुठे गेला? सुमित गेला क्लासला. कारण आता आणि आज सुमीचा क्लास चालू आहे. कारण आता सुमीचे येणारे पेपर 26 तारखेपासून त्याचे पेपर चालू होणार आहे. कारण आता तो 9वीला आहे आणि मार्चपासून त्याचे 10वीचे क्लास वगैरे चालू होणार आहे. खूप काही मेहनत त्याला आता करावी लागणार आहे. ठीक आहे काही हरकत नाही. आणि चला आणि आज स्वयंपाकामध्ये काय करणार आहे आता अजून काहीच नक्की नाही आहे. बघूया आता. चला आता मी फटाफट चहा घेते. कामावरून जाऊन येते आणि नंतर बोलते. आणि सुमित आत्ता आला आहे क्लासवरून आणि तो खाते पोहे आणि बघा त्याच्यात काय चटरपटर. म्हणजे त्याला चटरपटर इतकं आवडतं आणि तुम्हाला काय सांगू. चला मग मी आता स्वयंपाकामध्ये करणार आहे. छान पुदिन्याची चटणी बनवून घेते आईसाठी आमच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मी बर्फसुद्धा टाकणार आहे. आणि सुमित जाणार आहे बाहेर बहिणीच्या मुलाबरोबर मंदिरामध्ये. चला आणि आता मी मस्त करणार आहे वरण. आणि वरण आम्हाला खूप आवडतं म्हणून मी दर रविवारी वरण वगैरे बनवत असते सुट्टीच्या दिवशी. चला आता मस्त वरण वगैरे बनवणार आहे. आणि आता तूपसुद्धा मला करायचं आहे. आपली बघा मलईसुद्धा छान झालेली आहे. तूप वगैरे बनवून घेते. आज खूप काही कामं आहे. चला आणि आता फटाफट आवरून घेते आणि नंतर बोलते. हे पहा मी मस्त छान मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मलई वगैरे. आणि हे त्याच्यातलं काय म्हणतात ताक वगैरे निघालेलं आहे. पण आम्ही हे ताक काही पित नाही. मी टाकून देणार आहे. आणि बघा हे मस्त गार पाणी वापरलेलं आहे मी. गार पाण्यानं पटकन आपली मलाई वगैरे निघते. चला आणि आता मी मस्त तूप वगैरेसुद्धा बनवणार आहे. पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्यासुद्धा करणार आहे. डाळसुद्धा आपली झालेली आहे. चला आणि आता फटाफट आवरून घेते आणि नंतर बोलते. आणि जोपर्यंत असं पाणी निघत नाही तोपर्यंत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघा मी स्वच्छ मलाई वगैरे धुवून घेतलेली आहे. आणि आता आपण तूप बनवण्यासाठी घेणार आहे. आणि आता आपण बघू शकता मस्त मी त्याला ठेवून दिलेलं आहे गॅसवरती. आणि तुम्ही 10 मिनटं गॅस थोडा मोठा ठेवा आणि नंतर मग तुम्ही बारीक करून द्या. मध्यम आचेवर होऊ द्या. आणि बघू शकता आपलं तूप एकदम छान झालेलं आहे बघा. आणि आता मी गॅस बंद करून दिलेलं आहे. थोडंफार इथं काही सांडलं गेलेलं आहे. कारण मी काय म्हणता गरमागरम चपात्यासुद्धा आपल्या झालेल्या आहे. आईकरता पुदिन्याची चटणीसुद्धा करून घेतलेली आहे. आणि त्याच्याकरता थोडंफार काही इथं काम वाढलेलं आहे. ठीक आहे काही हरकत नाही. आपल्याला साफ करावं आहे ते साफ करायचं आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता तूप इतकं छान झालेलं आहे बघा. तुम्हीसुद्धा घरच्या घरी तूप वगैरे बनवत जा. मलाई वगैरे जमा करून सण. आणि तुम्ही बघू शकता तूप किती छान झालेलं आहे आपलं बघा. आणि मी थोडंफार काही गाळून घेतलेलं आहे. आणि हो थोडंफार काही लागलेलं आहे. तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असली तर तुम्ही त्याच्यामध्ये करा. माझ्याकडे आहे पण मी आता ती काही वापरलेली नाही आहे. चला आणि खरंच आपलं तूप खूपच छान झालेलं आहे.
चला आणि आत्ता माझे सर्व घरातले कामं आवरलेले आहे आणि मी एकदम फ्रेश झालेली आहे. चला आता आपण मस्त वरणाला फोडणी वगैरे देणार आहे. मिस्टरसुद्धा अजून आले नाही, आता येतीलच. आता जेवणाला सुमितला लागली भूक, कारण सुमितचं तर कसं आहे, पोहे खाल्ले तर त्याला भूक लागली. मुलांचं तर फारच वेगळं काम असतं, त्यांना चटर पटर खूप लागतं. चला आणि आता मी पटापट वरणाला फोडणी वगैरे देते आणि नंतर बोलते. चला आणि आज बघा जेवणाला मस्त केलं आहे मी, वरण केलं आहे फोडणीचं सांबारसारखं, आणि आम्हाला वरण खूप आवडतं. चला आणि मस्त पुदिन्याची चटणी केलेली आहे, कांदा आहे, काकडी आहे, हे काय म्हणता, हे कधी आहे मसाला, कचोरीचा मसाला वाटतं, आणि लोणचं आहे, शेंगदाण्याची चटणी, मीठ आहे, पापड आहे, लिंबू आहे, आणि मी तूप बनवलेलं आहे बघा, आणि हो ताकसुद्धा आहे. चला आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो. आणि आई पण आलेली आहे, मिस्टरसुद्धा आलेले आहे. आणि बघा मी सुमितला एक काम सांगितलं. सुमित, मी तुला काय काम सांगितलं? थांबा. मी सुमितला एक काम सांगितलं. सुमितला म्हटलं तुझे ते बुटं मी धुतलेले, शाळेतले बुटं, त्याला म्हटलं वरती गच्चीवरती ठेवून ये. तर तो बूट वगैरे ठेवून आला वरती, पण त्याला लागलं ऊन. सांगा, आत्ताचे मुलं म्हणजे त्यांना ऊनसुद्धा सहन होत नाही. सुमित असं आहे बघा, हे बघा त्याचे पप्पा त्याची किती काळजी करतात बघा, त्याला गरमी लागते. आम्ही किचनमध्ये जेवणाला बसतो, म्हणजे जे आपण केलेलं आहे ते आताची मुलं नाहीच करू शकत. म्हणून त्यांना मी सुमितला मी नेहमी सांगते की भरपूर वेळेस म्हणजे बा जे आपण कष्ट केलेले लहानपणापासून, काही काही गोष्टी खूप काही सहन केलेले आहे, ते आताचे मुलं नाही करू शकत. आणि तो हसतोय बघा, सुमित हसतोय. त्याला फक्त आता बघा मोबाईल मिळून गेलेला आहे, आणि आता तो 10वीला येणार, त्याला मी रोज बोलत असते. आणि मिस्टरांनी बघा किती काळजी करताय, त्याचे पंखा वगैरे लावून देताय, हे करताय, म्हणून मी नेहमी सुमितला बोलते. चला मग, आणि तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जे आपण भरपूर काही गोष्टी आपण सहन केलेल्या आहे ते आताची मुलं नाही करू शकत. चला मग आता तुम्हीसुद्धा जेवणाला या, आम्ही मस्त आता जेवण वगैरे करतो, थोडा वेळ आराम करणार आहे. चला मग. आणि आपलं तूप तुम्ही बघू शकता किती छान झालेलं बघा, तूप एकदम मस्त तूप झालेलं आहे. आणि मी वेगळं दिवे वगैरे लावायला किंवा नैवेद्याचं काही आपण स्वयंपाक वगैरे करतो म्हणून काढून ठेवते, आणि हे रोज मी वापरत असते. चला आणि आता आपला चहासुद्धा झालेली आहे, आणि आईने भांडे वगैरे क्लीन केलेले आहे. आणि चला आणि आता आम्ही पाणी वगैरे भरलेलं आहे, आणि आता आम्हाला जायचं थोडं बाहेर म्हणजे मी तुम्हाला आल्यावर नंतर नक्की सांगणार आहे. चला आणि आता मी काय म्हणता, आई आता पोतं वगैरे मारते, पाणी वगैरे भरलेले, कपडे वगैरे थोडेफार काही बाकी होते ते मी आता धुवून घेतलेले आहे. चला आणि आता मी जाते, आणि आल्यावर आज तुम्हाला नक्की सांगणार आहे. चला आणि हो, तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा, आणि कमेंटसुद्धा करत जा. आणि नंतर मी आणि मिस्टर आम्ही गेलेलो आहे बाहेर. चला मग, आणि मी बाहेर कुठे गेलेली हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण मला आहे ना थोडाफार वेळ कमी पडला म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही आहे. चला मग, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.